निमगिरी राणचरी येथील गणेश आसवले यांच्या घराची भिंतीची जाळी तोडून बिबट्याने हल्ला करून 55 कोंबड्या व 2 बोकडं ठार केले. रात्री 12:30 वाजता हा हल्ला झाला. जवळपास 3 बिबटे या परिसरात असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. दिवसा देखील या भागात बिबट्याची भीती असते. गणेश आसवले यांनी इतर पुढाऱ्यांना फोन केला, मात्र कोणीही फोन उचलला नाही. मात्र देवराम लांडे यांना रात्री 12:30ला फोन केला. त्याने तात्काळ फोन उचलला व आसवले यांच्या घरी घडलेली हकीकत सांगितली. लांडे यांनी वनपाल अधिकारी चव्हाण यांना 1 वाजता फोन केला व घडलेला प्रसंग सांगितला. देवराम लांडे हे सकाळी 7 वाजता वन अधिकाऱ्याच्या अगोदरच निमगिरी येथे हजर झाले. गणेश आसवले या शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आसवले यांना तात्काळ मदत मिळावी असे देखील लांडे यांनी सांगितले. या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत असून या ठिकाणी पिंजरे लावावेत असे देखील लांडे म्हणाले. या भागातील लोक बिबट्याच्या भीतीमुळे घराबाहेर निघताना घाबरत असतात. एवढी मोठी दहशत या बिबट्यांची आहे. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात दिवसेंदिवस बिबट्याचे दर्शन होताना दिसत असून काही ठिकाणी हल्ले देखील होताना दिसत आहेत. त्यामुळे पश्चिम भागातील लोकही भीतीच्या छत्रछायेत वावरत आहेत. या बिबट्याचा लवकरच बंदोबस्त करावा असे देखील लोक सांगत आहेत. देवराम लांडे हे प्रत्येक वेळी कुठे बिबट्याचे हल्ले तर कुठे अन्याय अत्याचार, काही ठिकाणी महिला मजुरांचे पैसे बुडवले तरी देवराम लांडे मदतीला नेहमी तत्पर असतात. कोणतीही जातपात न मानता प्रत्येकाच्या संकटात देवराम लांडे हे धावून जातात. आज देखील राणचरी येथील गणेश आसवले यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगी ते धावून गेले व त्यांना भेट देऊन सर्वतोपरी अर्थसहाय्य वन खात्याकडून मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मात्र जर ही मदत मिळाली नाही तर उपोषणाचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. म्हणजे 2 बोकडे 20,000 रुपये किमतीचे पंचनामा इथं आमच्या समोर करा. 20,000 रुपयाचे 2 बोकडे आणि 500 रुपयाप्रमाणे कोंबड्या. मी आता परत चव्हाण साहेबांना फोन करील, तुमच्या पुण्याच्या DOPला फोन करील. माझं काहीच मागणी नाही, फक्त या माणसाची नुकसान भरपाई त्याला भेटली पाहिजे एवढी आमची मागणी आहे. किती वाघ आहे तू इकडे? इथं कमीत कमी तुम्हाला सांगतो 2-3 वाघ आहेत. 3 वाघ आहे. आपण या ठिकाणी निमगिरीच्या राणचरी येथे आलेले आहेत. खरं तर ही मागे एकदा इथं शेळ्या केल्या होत्या. मी रात्री खरं तर तुम्ही मला किती वाजता फोन केला? 12:30 वाजता. मला यांनी 12:30 वाजता फोन केला. मी 12:30 वाजता फोन उचलला. खरं तर मग मी 1:45 वाजता वन अधिकारी चव्हाण साहेबांना फोन केला. त्यांनी पण माझा फोन उचलला आणि त्यांनी फोन उचलला. रेंगे साहेब आपले उतरचे रेंगे साहेब लगेच तिथे तात्काळ दाखल झाले. खरं तर साहेब मी तुमच्या अगोदर पोहोचलोय. म्हणजे या ठिकाणी खरं तर अशी वाईट परिस्थिती आहे. या वाघाचं भीतीचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळं आता यांचा पंचनामा तुम्ही करावा रेंगडे साहेब. मी रात्री साहेबांशी बोललोय. मी साहेबांना धन्यवाद देतो, तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्हाला मी सकाळी फोन केला, तुम्ही पण लगेच तुमचा फोन मला आला आणि एक सापडलाच नाही. एक महिन्याला तसा विचार असं का जागेवर घेतलं? 2 ठिकाणी 2 खाली इथं 2 इकडे माठी बघा. आपण स्पॉट पंचनामा करू शकतो. इथं खाली आपण इथून मारलं ते बकराची ही बकराची केस आहे. हे बघा, हे बघा हे रक्त, हे बघा हे इकडे खाली, हे बघितलं का? ही बकराची केस आहे. इथून त्याने खाली हे बघा हे रक्त लिहिली होती एकच पहिली, पण नंतर ही पूर्ण त्याला पाडलेली तिकडून वाघाने वाघाने. बघा मग
रात्रभर पोलीस नाही ना इथं, मग त्याला- हो आपले आपले हे बघा आपण बघू शकताय हे कोंबडे असते ते पडले हे बघा याचे कोंबडीचे कोंबडे हे तुम्हाला काय म्हणतात? हो, साहेब रे ना याची कशी पद्धत राहते म्हणजे आता कोंबड्या मारून टाळणार नाही तो, काय घेऊन जाणार ते काय होतं जेव्हा त्याला हे दिसते तेव्हा ते कोंबड्या पण साईडनी गोष्ट होत असतात हो, हो, हो. त्याच्यामुळे मग त्याला ते जवळ येतं. ते बघडू असं होते आणि त्याच्यामुळे तो पण घाबरलेला असतो त्याच्यामुळे मग हे ना साहेब बरं का साहेब लांडे साहेब हे वरती होतं हे इथं बांधलं होतं असं याला बांधलं होतं आणि याच्यावरती कोंबड्या होत्या ते काय हे तटका बनवलं होतं आम्ही. कोंबड्याला तटका आणि काय बाकी इथं होतं आणि हे वरती गावठीन ते सगळे इथं वरती होते बांध म्हणजे असे ठेवलेले होते ते हे दरवाजे का हे काय नाही वर असं बांधलं होतं असं तटका इथं बांधलं होतं आणि याच्यावर कोंबड्या बसवले होते मग याच्यावर ठेवले होत्या ते तिथून डायरेक्ट हे पडलं होतं पूर्ण सगळं खाली हे बघा हे बांधले तोडून टाकलं ना आता. असं म्हणजे त्यांना बसायला जागा घेतली आम्ही वर बसले होते हो, आला. वरून नाही खाली आता काय आता खाली पाहिजे हो हो पूर्ण बांधलं. हे बघा हे हो, आता हे इथं बांधलं होतं ना हे कोंबड्या आणलेले. म्हणजे बघा आपण पाहू शकतो किती भयानक परिस्थिती आहे वर आपल्या गावठी भाषेमध्ये त्याला तटकारा म्हणतो हो तो तटकारा करून वर कोंबड्या बांधल्या होत्या तर त्याने वर झेप घेऊन तो तटकारा खाली पाडला आणि त्या सगळ्या कोंबड्यांचा हल्ला करून त्याला जेव्हा किती कोंबड्या ऐकून गेल्या तुमच्या कोंबड्या इथं कमीत कमी 50-55 कोंबडी 55 कोंबडी आणि बकऱ्या बकरं दोन बकरं आणि साहेब तिथं सगळा रिसिव्ह पंचनामा झाला पाहिजे आणि किती म्हणजे 55 कोंबड्या आणि दोन बकरा आपण त्याची डेट बीट हो बघा ना आहे ना तिथं आहे. आणि आमची मागणी तुमच्याकडे साहेब एवढी राहील आता आचारसंहिता आहे तरी आचारसंहितेचा आणि हल्ल्याचा काही संबंध नाही मी काय उमेदवार नाही आणि याच्यामुळं इथं जर तुमची जरी आचारसंहिता असेल तरी तुमच्या नियमाप्रमाणे सरकारी प्रमाणे करा आमची मागणी एवढीच राहील की इथं तुम्ही आधी तर पिंजरा लावला पाहिजे मी साहेबांची बोलतोय एक मिनिट हा चव्हाण साहेब इकडे सगळे हा साहेब अभिनंदन तुमचा माणूस आला इथं हा नाही साहेब कसं होतं पण इथं गावकरी बरेचसे जमलेत 5-50 लय भीतीचं वाटतं 3 वाघ आहेत साहेब 3 वाघ तर तुम्ही मी म्हणतो पिंजऱ्याचं कसं काय करणार आणि तुम्हाला धन्यवाद साहेब तुम्ही रात्री माझा 1 वाजता फोन उचललाय नाही काय नाही बाबा तुम्हाला धन्यवाद शेवटी काम करणाऱ्या माणसाला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे तुम्ही रात्री मला त्यांचा फोन 12:30 वाजता आला गणेश म्हणून माझा कार्यकर्ता आहे आणि इथं सगळे आमचे गावकरी तिथे माझेच आहे सगळे पण विषय असा झाला की त्यांचं एवढं भीतीचं वातावरण आहे की तो पिंजरा आजच्या साहेब लागला पाहिजे आणि त्यांना तुम्ही पंचनामा व्यवस्थित हा इथं काय होतं आता ते कोंबड्या बकऱ्याच्या केस बाहेर दीड आहे 2 बोकडे आणि शेळ्या 55 कोंबडे काय आहे ते त्यांना तेवढं करा साहेब गरीब माणूस आहे आमचं काय म्हणणं ना आणि तुम्ही कार्यक्षम अधिकारी आहात फक्त आम्हाला काय करा आजच्या आत पिंजरा लावा 5च्या आत लावा गाडी बिडी काय ते बघा आणि त्यांना 1 मिनिट यांना सुचतात बरं 1 मिनिट रेगणीची बरं बरोबर हा जैन सर काही नाही सर आता जागेवरती आलेलो आहे इथं रक्त वगैरे पडलेलं आहे एक बोकड उडून पण निघालेलं आहे आणि कोंबड्या पण जागेवर हो आणि पिंजरा लावायचं तर मग आपल्या खटकाळ्यामध्ये एक पिंजरा आहे मग संध्याकाळी आपले अवेलेबल गाडी बोलून आहे ना मग तो पेपर शिफ्ट करून टाका मग तिकडे हो सर आणि बक्ष व्यवस्थित ठेवा तिथं म्हणजे हे होईल हो सर हो सर चालेल साहेब तुम्हाला परत एकदा धन्यवाद रात्री 1 वाजता फोन उचलल्याबद्दल मला पहाटे जरी फोन केला तरी मी उतरू जातो मी जनतेचा सेवक आहे आणि मला माझ्या जनते नाही साहेब मला कसं बघा मी सकाळी ते 7 वाजता आलोय मला त्याने फोन केला मी सगळं मी चहा पण घेतला नाही मला फक्त यांना नुकसान भरपाई भेटायला पाहिजे काय आहे ते नियमाप्रमाणे कोंबड्यांची 2 बोकड्यांची नुकसान भरपाई भेटली तर मग मी काय तक्रार करणार नाही मला मोर्चा काढायला लावू नको फक्त हा नाही मला ते राजकारण जाऊ दे बरं राजकारणाच्याही राहीत मला फक्त लोकांना न्याय भेटायला पाहिजे ओके साहेब धन्यवाद रेंगडे साहेब आपण आता वन अधिकारी म्हणजे तालुक्याचा मेन अधिकारी त्यांना फोनवर आपण बोललेला आहे
त्यांनी सांगितलंय आपण एका कोंबडीला किती नुकसान देतो? बाजारभावाप्रमाणे काय असेल ते त्याचे नुकसान भरपाई 500 रुपये. आता बाजारभावाप्रमाणे आता काय जे आपली 700 रुपयाला कोंबडी पेटत नाही, असं काय करतात? मरण ना 500 घेऊन पेटत. त्याच्यामध्ये गावठी कोंबडी हे बघा ते खाद्य खाद्य त्याच्यामध्ये ते बघा खाद्य चहामध्ये उचललं नाही, काय म्हणतं, आमचं काहीच म्हणणं नाही, जे नियमाप्रमाणे आणि शेळ्या किती पाहा. शिल्लीला पण किती जे 15,000 वयानुसार जे 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष हे खाद्य त्याप्रमाणे हे बघा आता एवढं हे कोंबड्याचं खाद्य आहे, एवढं मूग आहे. महागाचं आणि 55 कोंबड्या आणि 2 बोकडे यांचा पंचनामा करावा आणि या लोकांना हे करावं. आता जरी आमचं थोडं हे आहे गडबड आहे, तरी गडबडीपेक्षा मला हे महत्वाचं आहे. बरोबर त्या दिवशी टेम्पो पलटी झाला, आमचा ओतूरला सगळ्यात आधी मी पोहोचलो होतो. त्या ठिकाणी जागेवर 2 महिला गेल्या, त्या डेड बॉडी मी खाली कोकणात पोहोचवल्या घाटाखाली. 25 माणसं आमची जखमी होती, त्यांना ससून वायशेम पुण्याला नेलं, सर्वांना बरं केलं. आणि त्या बायांसाठी आम्ही ज्या माणसं मूर्ती पावल्या त्याच्या आधी 30 लाख रुपये दोन्ही मूर्तींना भेटणार आहे. आणि ज्यांना काय मार आहे किरकोळ त्यांना पण पैसे भेटायचे आम्ही मदत करणार आहे. तो अपघात होता आणि वाघाने हल्ला केलाय. वाघ तो वाघ आहे, इथं वाघदार आहे, त्या वाघदारामध्ये तो पण आहे. कधी येऊ शकतो तो, हा? कधी नक्की येणार तो. हा. येणार का? 100% येणार. 100% येणार. आता रात्री त्यांनी रोज 6 वाजता इथं वांजुळणा म्हणून तुम्हाला चांगला माहिती आहे. वाघुळा माहिती आहे, पाणी पितं. रोज 6 वाजता तिथं डहाण करतो. त्या वाघुळ्या वांजुळण्यामध्ये. चेहऱ्यापाशी. हो आई बा 1-1:30 वाजेपर्यंत आम्हाला इथं जागृत करावं लागते. जनावरा बाहेर, पोरा बाहेर, बाय माणसा बाहेर, जंगल वस्ती काय करायला पाहिजे. मराठी बारी आमच्या कुठेतरी धंद्यामध्ये गरीब कुठेतरी सुधारायचा प्रयत्न करतो. तर हे याच्या हाल. मी लांडे साहेबांना इथं करतात, इथं मी नव्हतो, मी गाडी होती बाहेर गेलतो आणि सगळी माणसं आमची सप्ता बसलो होते तिथं. सप्त्याला गेलते तर तिकडून कीर्तन मोडून जेवण वगैरे झाले होते, आले तर त्यांनी पाहिले रस्त्यामध्ये 1-2 कोंबडे पडलेले होत्या, इकडे बाहेर कोंबडे पडलेले होत्या. मग हे पोरांनी पाहिले तर कोंबडे आज बाहेर कसे काय. हो. मग ते आतमध्ये आले, मी झोपलो होतो, त्यांनी उठवायला आले मला. ते म्हणले पप्पा इकडे कोंबडे कसे काय आपल्याला काय झाले नाही का. तर आतमध्ये आलो तर इथं कोंबड्या मरून पडलेल्या होत्या, दोन्ही बकऱ्या नव्हती इथं. तर मग मी 12:30 वाजता लांडे साहेबांना फोन केला. लांडे साहेबांनी पहिल्याच म्हणजे 2 रिंग मध्येच लांडे साहेबांनी माझा फोन उचलला. 12:30 वाजता माझा फोन उचलला. असा म्हणजे दुसऱ्या कोणाला जर फोन केला असता तर कोणीच फोन माझा असा उचलला नसता. उचलला असता का कोण, म्हणजे कोणीच उचललं नसतं. तर लांडे साहेबांनी एकाच फोन मध्ये का दुसरा एक मिस कॉल पडलाय आणि दुसऱ्या फोन मध्ये उचललाय असं नाही, पहिल्याच फोन मध्ये लांडे साहेबांनी आमचा फोन उचलला. त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. हा हा आणि ते आमच्या सदैव पाठीचे आहेतच आणि इथून पुढे पण राहणार. इथून पुढे आता संध्याकाळी तर तो येणारच आहे 100%. मग तो 1 वाघ नाही, कमीत कमी 3 वाघ आहेत. 3 वाघ आहे. 3 वाघ आहेत. संध्याकाळी तो येणार म्हणजे येणार. आमची एवढीच इच्छा आहे काही तर संध्याकाळी पिंजरा लागावा आणि आम्हाला आमची काही नुकसान झाले असेल ते नुकसान भरपाई आम्हाला मिळावं. संघ कोणत्या असू द्या, कारण मला एक समाजाचा एक म्हणजे सर्वसामान्य माणसाचा मी एक राखणदार आहे. अपघात होऊ द्या, वाघाला चेळी खाऊ द्या, धरणात माणूस बुडू द्या, मशोबाईला चोरू द्या, काही प्रसंग असू द्या, राजकारणाच्याही राहीत, मी राजकारणाच्याही राहीत. आता मला फोन केला, मी इथं आता सकाळी 7:30-8 आले ना. शेवटी मी एक राखणदार आहे आणि सेवा करणं हे माझं कर्तव्य. रात्री मी 12:30 वाजता लांडे साहेबांना फोन केला. लांडे साहेबांनी उचलला. ते म्हणले मी सकाळ आलो. माझा सकाळी लवकर फोन नाही गेला तर लांडे साहेबांनी 6:26 डबल मला फोन केला. सकाळी 4 फोन केलते पण माझा चार्जिंगला मोबाईल होता, मी उचलला नाही. लांडे साहेबांनी स्वतःहून मला फोन केला 4 वेळा. ते बघा अजून त्याच्यामध्ये मिस कॉल आहेत. नाही असं नाही बघ, खोटं नाही. हो त्यामुळे ते करणार. ते बघा मिस कॉल पण लांडे साहेबांचे आहेत, नाही असं नाही. 6 वाजता फोन केलेले बघा स्वतःहून लांडे साहेबांनी फोन केले. बघा म्हणजे मंडळी, मला राजकारणी मला एकदा माझ्या काना आवाज आला, लेकिन असतो चुकत असतो दुखत असतो. शेवटी मी एक समाजाचा एक प्रमुख आहे आणि तुमच्यासाठी तुम्ही माझ्यासाठी आयुष्यभर असता. मध्ये माणूस बुडू द्या, वादात जाणार. अपघात होऊ द्या, वाघाचा माणसाला वाघ निघू द्या, वादात जाणार. सरपट होऊ द्या, वादात जाणार. एखाद्याला ठेच लावू द्या, वादात जाणार. कोणत्या असू द्या, फक्त सर्वसामान्य माणसासाठी, सर्व जाती धर्मांसाठी मी काम करणारा कार्यकर्ता आहे. कधी मला फोन करा. माझा नंबर काय पाठ करायची गरज नाही. 90-11-31-72-72 नंबर आहे. 72-72 आणि गडी 72-72. फक्त लांडे साहेब आमची एवढी इच्छा आहे आता तुमच्याकडे
का आता आम्हाला इथं ही रानची वस्ती आहे, पूर्ण अंधार असते झाडांमध्ये, आम्हाला फक्त एक हायमॅक्सचा दिवा पाहिजे मोठा हा इथं. मागणी बरी एवढीच मागणी आहे आम्हाला. ग्रामपंचायतीला पेसा मधून मागणी दिली. आम्ही भरपूर केली, मागणी आम्ही भरपूर केली, मागणी भरपूर केली. आजपर्यंत या वासवडी वस्तीला आजपर्यंत काहीच मिळालं नाही. ठीक आहे, आचारसंहिता आहे तरी मी ते काय गोष्ट करणार नाही. पण 5 तारखेच्या नंतर आचारसंहिता संपल्यानंतर हे होणार आहे. आता हे जे काँक्रीटीकरण रस्ते झालेत ना, हे सगळे आपल्या जिल्हा परिषदेचे हे आपणच केले. उद्या कोणी काही सांगत राजकारणामध्ये, पण हा काँक्रीटीकरण रस्ता आहे ना, वर बोर्ड लागलाय जिल्हा परिषद. त्याच्यामुळं तुमचा जो दिव्याचा प्रश्न आहे, जसा मी खांडेच्या वाडल्यान गावामध्ये हायमॅक दिवा बसवलाय, तसा इकडे पण आपण नाही, ते आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि ते तुम्ही करणार हे आम्ही शाश्वती देतो. आमच्या महिलांचा त्याच म्हणणे आहे, ती बारकाली पोऱ्या महिला रात्रीचं बाहेर निघायला मार्ग नाही, काय करणार रांची वेळ भीतीचं वातावरण. हा, तेवढं तुमच्या मंडळात करा. कोणत्या? ते म्हणतात तसं पाहिजे ना, काय इथे लाईट पाहिजे नाही, वाघ पकडायसाठी काय केलं पाहिजे? तुम्ही सांगा ना काय केलं पाहिजे. रोज असतो एकही दिवस असा खडा नाही का वाघाला डाळा केला नाही म्हणून. काय बोलता? एकही दिवस असं नाही वाघाला डाळा केला नाही म्हणून. 6 ते 7 ला डाळा सुरुवातच झाली पाहिजे. 7 वाजले का? 7 वाजल्या का सुरुवात? सकाळी 5 ला वाजले ना सुरुवात आणि या परिसरामध्ये इथंच पाणी आहे. आणि त्या पाणी तिथे वाजून तिथं पाणी आणि इकडं प्लॅनिंग करून समजायला काय करतो अगो वागे ना इथं पिंजरा किती वाजता लागणार. आता आपला एक खटखड्यामध्ये पिंजरा आहे, तर आपण तो पिंजरा घेऊन इथं 5 अगोदर किंवा रात्री व्हायच्या अगोदर तो पिंजरा लावू. 5-6 वाजेपर्यंत लागला पाहिजे पिंजरा. बरं 5 वाजता ना, आता त्या पिंजऱ्यामध्ये काय ठेवणार बकरू, इथं बकरू आहे का तुमच्याकडे? आता काय झालं दुसरीकडे आहे. कोणता ठेवाले काय चालेल. येऊ शकतो. सापडणार आहे. हा सरपंच या, तुमच्या आधी पोचलो मी या. या आपल्या गावचे सरपंच साहेब आलेले, पोलीस पाटील आले, त्यांना बी कळले. पण पोलीस पाटील त्यांनी सरपंच अगोदर वादळ पेटला, जुन्नर पोचलाय. पाटील पण आलेले, सरपंच पण आलेले. सरपंच साहेब तुम्हाला पत्र देतो. फार मोठे नुकसान झाले, 50 कोंबड्या मारल्यात, काही नेल्या खाली 3 वाघ आहेत. तर आता साहेबांना फोन केला, हा मोठ्या साहेबांना फोन केला, तर ते म्हणले 5च्या आत पिंजरा लावतो. सर एक विनंती अशी आहे का आम्हाला इथं जे आपल्या वन विभागाकडून ते लाईटी आहेत, तर ते 2 दिवसामध्ये लाईटी द्याल का? 1-2-3 आता काय झालं ते मागच्या वर्षी आपल्याला त्यासाठी निधी आला होता, ते आपण मेंढपाळ बांधवांसाठी होते, तर त्यांना आपण वाटले. आता आपल्याला शिल्लक नाही तर नाही काय ऐका साहेब, काहीतरी करा. स्पेशल केस 3 वाघ आहेत, त्याच्यामुळे थोडं त्या वस्ती रांची होते. या दोंड्या डोंगरावरती इव्हाईन पडला होता. इव्हाईन आमच्या इव्हाईन पडला, किती झाली? 62 साली इव्हाईन पडला होता. हा, आणि वाघदारे वस्ती हे अडचणीचे साहेब. तर काही करा, तुम्ही स्पेशल केस करा, मला 2 दिवसामध्ये इथं लाईट द्या. बरं पाहतो मी काय आमच्याकडून जमत नाही, आमच्याकडे निधी वगैरे नाही, पण बघू आपण ग्रामपंचायत सांगू बघू तसं. ग्रामपंचायत सरपंच इथं आहेत, पोलीस पाटील आहेत, तरी पण तुमच्याकडून आलं आहे का साहेब? डिपार्टमेंटचं काम आहे ना, त्याचं ते वैयक्तिक विभागलेलं असतं. साहेब पाठवतात ना, तर मी यायचं नाही त्यासाठी. साहेब आमचं काय म्हणणं आहे, ऐका साहेब, आमचं काय म्हणणं आहे, तुळशी बरोबर 2 पायरी पडू द्या. एवढं आपण जिथं वागणी होते एवढा खर्च करतो, आणि इथं हे पेसाच्या ग्रामपंचायत आमची ग्रामपंचायत काय फार असे पैसे नसतात, घरपंचायत कोणी भरीत नाही, कारण आमची माणसं पाठवतो आम्हाला त्यात. आणि त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही काही करा, मला एवढं वाढी पुरतं, मी जास्त नाही मागत. तुमच्या अधिकाराने काहीतरी करू. हा वरिष्ठांशी बोलून पाहतो. वरिष्ठांची बोला, मी पण एक वरिष्ठांना फोन करतो. हा हो हो ओके साहेब, ओके, धन्यवाद. बकरा आपण देडी बिडी आहे, तर पण त्यांना करू ना. बिबट पर्वण क्षेत्र म्हणजे जुन्नर तालुका बिबट पर्वण क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. हा. आणि आपल्या प्रत्येक गावामध्ये बिबट्याचं वास्तव्य आहे. तरी पण आपण रात्रीच्या वेळेस आता आपल्या रानचरीमध्ये हरिनाम सप्ताहाचं हे चालू आहे, तर सर्वांनी जाताना बॅटरी काठी सोबत ठेवली पाहिजे. लहान पोरांना जास्त करून जपलं पाहिजे, आणि जाताना सुद्धा लहान पोरांना एकटं न सोडता त्यांना सोबतच घेऊन गेलं पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस शेताची कामं पण करत असताना त्यावेळेस पण आपण थोडंसं जागृत राहून लक्ष देऊन आपलं स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. आणि आपली जी पाळीव जनावरं आहेत ती सुद्धा व्यवस्थित बंदिस्त गोष्टीमध्ये बांधून त्यांचं पण संरक्षण केलं पाहिजे, जेणेकरून असं पशुधन हल्ले होणार नाही
आणि बिबट्याचं वास्तविक हे आता आई वडील कुठे पाण्याला गेले कुठे पाण्याला गेले काय झालं समजा पोरं इकडून तिकडून खेळत असतात त्याच्यामुळं ही फार भीतीचं वातावरण आहे. आता या बाळाला काय माहिती वाघ काय करायला यायला? आता आपण प्रत्येक वेळेस काय होतं आपण प्रत्येक वेळेस सांगताना किंवा जनजागृती करताना तर मागच्या वेळेस मी रणसरीमध्ये किंवा आपल्या आसवली वस्तीमध्ये पण आलो होतो आणि प्रत्येक वेळेस सांगताना आपण काय सांगतो जास्त करून आपण लहान पोरांची काळजी घ्या कारण का जे आपले जे इथून पाठीमागे मनुष्याने झालेली ती लहान पोरांवर झालेली कारण का बिबट्याला काय वाटतं का आपल्यापेक्षा ही उंचीला कमी असल्यामुळे ती शिकार आहे म्हणून त्याच्यामुळे मग लहान मुलांवर हल्ले होते की आपण लहान पोरांची जास्त करून काळजी घेतली पाहिजे जेणेकरून मनुष्यानी न होता आपलं त्याचं संरक्षण झालं पाहिजे. हे बघा वनाधिकारी रेंगडे साहेबांनी सुद्धा बारीक बारीक बाळ आहे बाळांना काय माहिती वाघ आहे परंतु मी तुम्हाला सर्व पाहुण्या रावळ्यांना सांगतो तुम्ही माझे सर्व नातेवाईक आहेत. खरं तर साहेब ही लहान लहान मुलं खेळत असतात 5 वाजेपर्यंत शाळा सुट्टी काही कुठे खेळतात आणि बिबट्या जो असतो आपण पाहिलं खाली पूर्व भागामध्ये 2-4-5 जे हल्ले झाले ते लहान मुलांचे झाले ते नेमका पहाटे असतं समजायला सकाळी इथं वाघाच्या तोंडाला रक्त लागलं आणि वाघाच्या तोंडाला रक्त लागलं तो काही कोणतेही शिकार करू शकतो. समजा बाळ आपलं पोरग लहानपणी इकडे काही संडासची सोय नाही पाणी नाही त्यामुळे जर बाळ बाहेर निघाला संडाससाठी तर तो वाघ सुद्धा त्यांच्यावर हल्ला करू शकतो. तर माझी महिला भगिनींना विनंती आहे का आपण तो वाघ पकडेपर्यंत काळजी घ्या आणि सकाळी उजेड आल्याशिवाय पोरांना बाहेर निघू देऊ नका दार उघडू नका कारण एकूण एक नाही 2 नाही किती वाघ आहेत 3 वाघ आहेत 3 वाघ हा झालं ते मग आज या ठिकाणी आपले आदिवासी वादळ खरोखर आम्हाला निरोप पोचायच्या अगोदर आदिवासी वादळानं आमच्या ह्या निरोप पोचलाय आणि आमच्या या आसोली वस्तीमध्ये सगळ्यात अगोदर इथं दाखल झाली इथली हे या ठिकाणी ज्या वाघाने जो रात्री हल्ला केलाय या ठिकाणी जे बकरी असणार आहे ती बकरी मारलेली काही कोंबड्या मारलेली खरोखर आज आपल्याला या ठिकाणी वन विभागाचे रेंगडे साहेब पण आले मी रेंगडे साहेबांना पण पाठीमागं विनंती केली होती आपल्या पत्राला तात्काळ त्याने उत्तर दिलं होतं. दोन्ही ठिकाणी पिंजरे लावले दोन्ही ठिकाणचे वाघ पकडले कारण आता परत त्यांना विनंती करतोय की मध्यंतरी वाघानं आपल्याला जरा विश्रांती दिली होती परंतु आता परत वाघाने आपल्यावर हल्ला करायला सुरुवात केलेली. मी या ठिकाणी रेंगडे साहेब त्यांना करतो आणि वन विभागाला पण विनंती करतोय की वन विभागानं तातडीनं या दोन दिवसातच या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा आणि खरोखर या ठिकाणचे जे आसोली वस्ती आहे या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत किंवा आमचे या ठिकाणी पोलीस पाटील पण उपस्थित आहेत तंटामुक्ती अध्यक्ष पण उपस्थित आहेत या ठिकाणी साहेब आल्याबद्दल आणि तुम्ही नेहमीच गरिबांची काळजी घेताय हे मला आज या ठिकाणी दिसून आलंय कारण मी वारंवार ऐकतोय खरं आज मी तुमचं वास्तव या ठिकाणी मला पाहायला मिळालं. तुम्ही असेच आमच्या गोरगरिबांसाठी कायम धावत यावं आणि आमच्या गरिबांना हा न्याय जो आहे हा या ठिकाणची जी नुकसान झालेली ही नुकसानी वन विभागाकडून आपल्याला मिळावी अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. हे पोरला काय वाघ कळणार आहे म्हणजे बारीक बारीक ही बाळ यांना काय वाघ कळणार आहे. मी काय भाषा आमच्या लोकांचा असा आरोप आहे खालू वाघावून नाही सोडती अशी काय लोक म्हणतात म्हणजे आता तुमचा तो इथे पार्ट नाही आम्हाला अशी लोक म्हणतात रात्री तर तिकडे धरलं तर ते वाघ सर इकडे आणून सोडतात. आता 3 वाघ निघतात. आता या बाळाला काय वाघ बघा हो बारीक बाळाला हे बाळा नाव काय मोठा माणूस कसा करतो ना काय तो वाघ पाहिला का पाहिला का वाघ तुम्हाला पण नुसतं भेटेल बोल मला चल चला